नमस्कार महाराष्ट्र, नमस्कार इंडिया, अस्सलाम वालेकुम. मित्रांनो, तुम्हाला मी नाही सकाळी इंस्टाग्रामला मी स्टोरी टाकली होती. जो कोणी मला इंस्टाग्रामला फॉलो करत नाही तर मी कंटिन्यू अपडेट असतो मित्रांनो. मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक टाकलेली आहे, तर मला इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करा मित्रांनो. मी तुम्हाला नाही फक्त हे सांगू इच्छितो मित्रांनो की काल तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो. पहिले क्लिप बघा. मी रात्रीला ट्रॅव्हल करून बारामतीला येत होतो, तुम्ही बघा. तुम्ही बघितले असेल मित्रांनो की काल क्लिप हे काल संध्याकाळी मी बारामतीला येत होतो. एका गावीला गेलो होतो. मला कोणाचं नाव मेन्शन याच्यामध्ये करायचं नाही मित्रांनो. याच्यामध्ये काय आहे, माझी लव्ह स्टोरी आहे. एक 4 ते 5 वर्ष जुनं माझं रिलेशन होतं. 2020 आमचं रिलेशन स्टार्ट झालं होतं. आता 2025 चालू की ज्या पद्धतीने माझ्याबरोबर काल जो गोष्ट घडलेली आहे ना, त्याला घेऊन मी भरपूर असं आता डेव्हलप होणार आहे. आणि विचार केलेला आहे की मला आता खूप मोठं व्हायचं आहे आणि ही खूप मोठा मोटिवेशन आहे माझ्यासाठी. पण ज्या वेळेस मी खूप जास्त मोठं होईल, खूप जास्त आहे ना, काल त्या पोरीच्या बापाने माझी लायकी काढली. जो गोष्ट आहे काल त्यांनी माझी लायकी वगैरे काढली आणि भरपूर अशी गोष्टी चुकीचे झाले काल. पण ती सगळं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला नक्की सांगणारच आहे मित्रांनो. आता हे काय व्हिडिओ काढण्यासारखी गोष्ट नाही आहे, पण व्हिडिओ यासाठी काढताय मित्रांनो कारण की माझी कुठलीही माझी लाईफ आहे मला प्रायव्हेट ठेवायची नाही आहे. मला सगळं आहे तुम्हाला शेअर करायचं, त्यामुळे ही मी व्हिडिओ काढतो मी. आणि मला माहिती आहे की बाबा मला त्रास होणार आहे आणि त्यामुळे मुलीने पण मला भरपूर चांगल्या पद्धतीने असं धोका दिलेला आहे. आणि ती धोका जरा मी तुम्हाला सांगितलं ना तर तुम्हाला पण शॉक लागेल. एवढा चुकीच्या पद्धतीने सगळं झालेलं आहे, ठीक आहे ना. तर ते पण मी तुम्हाला सांगणार टाईम आल्यावर आणि लवकरच सांगणार. मला फक्त लई सक्सेसफुल व्हायचं मित्रांनो, एवढं मी सांगतो. पण मला किती पण मेहनत करायची गरज असली तरी मी करणार आहे मेहनत. मी खूप मेहनत करणार आहे. आता जर एक व्यक्ती जो मला प्रेम करत होती ती गेली तर याचा अर्थ असा नाही की मला आता कोणच नाही आहे, ठीक आहे. माझे आई वडील आहे, त्यानंतर बहिणी आहेत, बाकीचे जेवढे माझे मित्र आहेत, त्यानंतर जो माझे व्हिडिओ बघतात ते आहेत, ते पण माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. जे माझा जो व्हिडिओमध्ये कमेंट करतात ते पण कॉन्टॅक्टमध्ये आहेत. सगळेजण मला कॉन्टॅक्ट करतात, काय झालं आहे वगैरे विचारतात, माझ्यावर एवढं प्रेम करतात. तर एक जण सोडून गेलं त्यामुळे मी यांचं सगळ्यांना कसं दुखवू शकतो काहीतरी चुकीचं गोष्ट मग चुकीचं पाऊल उचलून. जर ही व्हिडिओ ती बघत असेल ना, तिला कधी ना कधी ही नक्की रिअलाइज होणार आहे की बाबा तिने काय केलेलं आहे आणि काय गमावलेलं आहे. तर मला 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 स्वतःला चांगलं पण म्हणायचं नाही, वाईट पण म्हणायचं नाही ना. त्याला वाईट म्हणायचं, चांगलं म्हणायचं आहे. सगळ्यांना तिला पण माहिती तिने काय चुकीचं केलेलं आहे, काय नाही. तर ते त्याच्यासमोर येणार. बिलीव्ह इन कर्मा. फक्त मी वेट करणार. हे बघा, हे आत्तापर्यंतची माझी सगळ्यात लकी बॉटल होती, लकी. पण ही देणारी अनलकी आहे, खूप अनलकी आहे. ते आता तिला खूप नंतर कळणार आहे, ठीक आहे. ह्याचा फक्त टोपण तुटलेला होता. हे बघा मित्रांनो, आमच्या घरच्यांकडून पडलं होतं तरी फक्त टोपण तुटलं होतं. तर त्यावेळेस मी एवढं ना एक साधारण 2 ते 3 दिवस मला चेन नव्हते, म्हणजे नाही का, खूप बेचैनी वाटत होती मला ह्याचा टोपण तुटलं म्हणून. 2022ला मला ही त्यांनी गिफ्ट केली होती बॉटल, तिची बॉटल जो ती यूज करायची, ठीक आहे. त्यानंतर ही बॉटल ज्यावेळेस ती मला शिक्षणासाठी कुठेतरी लांब गेली तेव्हापासून माझी लाईफ पूर्ण चेंज झाली. त्याला असे फ्रेंड भेटले की त्याला चांगलं शिकवणार आहे मे बी. तर तिचं असं होतं की बाबा जो त्याचा चांगलं विचार करतात त्याची व्हॅल्यू नाही, आणि जे त्याचे वाईट विचार करतात जो त्याला यूज करून फेकून देतात तसली त्याची फक्त ती व्हॅल्यू करायची, ठीक आहे. ही बघा बॉटल DMartमधून ही बॉटल मला गिफ्ट केली होती त्यांनी. ह्याचा पण काय फायदा नाही आहे. त्यानंतर परत ज्यावेळेस आमचं सगळं चांगलं चाललं होतं ना त्यावेळेस 2-in-1 टी-शर्ट, माझा निऑन कलरचा 2-in-1 टी-शर्ट होतं. ह्यानी पण खूप यादे आहेत, ठीक आहे ना. खूप यादी आहेत या टी-शर्टवरून, कारण 2-in-1 टी-शर्ट आहे. मला काही जास्त सांगायची गरज नाही आहे. हे खूप लकी होतं माझ्यासाठी, ठीक आहे. त्यानंतर ज्या वेळेस आम्ही वॉटर पार्कला गेलो होतो. वॉटर पार्कला गेल्यानंतर 2 वेळा त्या वॉटर पार्कमधून ही टी-शर्ट घेतला होता. तर ह्याचे पण खूप जास्त याद आहे त्याच्यामध्ये. ज्यावेळेस आम्ही गेलो होतो वॉटर पार्कला वगैरे, तर त्यावेळेस आम्ही हे टी-शर्ट घेतला होता, पण अनलकी. त्यानंतर परत आपल्या तिथूनच घेतला होता ही शॉर्ट्स आपल्या वॉटर पार्कमधूनच, पण ह्याचा पण काय फायदा नाही आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, ज्यावेळेस लास्ट जास्त मी तरपलो होतो त्या दिवशी 19 फेब्रुवारीला, ज्यावेळेस मी गेलो होतो अचानक सरप्राईज देण्यासाठी. पण त्यावेळेस माहिती नव्हतं की त्यावेळेस पण मी धोक्यात होतो, ते पण मला माहीत नव्हतं. ज्यावेळेस त्यांनी ही फेटा घातलेला होता ना, केशरी कलरचा फेटा घातला होता, त्यावेळेस पण मला माहिती नव्हतं की त्यावेळेस पण मला ती धोका देत होती.
ही त्याने एक ती हिस्सा फेटा घातलेला होता त्याने. मी आत्तापर्यंत त्याला सांभाळून ठेवलेलं आहे. आणि तिचे एक वॉच पण होती आणि एक येलो कलरचा गॉगल होता. ज्यावेळेस मला काही याचं चुकीचं माहिती पडलं त्यावेळेसच मी ते पूर्ण डिस्ट्रॉय केलं होतं नाही का. आता ह्याची बारी आहे. काय आठवणी ठेवायची नाही मित्रांनो. आता असं जाळ निघतं ना मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा की ही पूर्ण काय प्रेम जळत आहे आमचा. कारण की एवढं त्याच्यासाठी केलं होतं ना की शायद कोणी केलं असतं. खूप केलंय तिच्यासाठी, खूप जास्त केलं होतं तिच्यासाठी, पण त्याची व्हॅल्यू ठेवली नाही. खूप चुकीचं केलंय माझ्याबरोबर. ज्यावेळेस माझ्याबरोबर रिलेशनला होती ना मित्रांनो, ज्यावेळेस माझ्या रिलेशनला होती ना, त्याच्या कमीत कमी 2 ते 3 वर्ष माझं सगळं ऐकलं तिने, सगळं केलं. पण ज्यावेळेस आहे का ना माझ्यापासून लांब गेली ना, ती तिला नाही म्हणत होतो तरी पण ती लांब गेली ना, दुसऱ्यांच्या भेकावामध्ये येऊन सगळं वाटोळं केलेलं आहे. सगळं आयुष्यात आयुष्याचं वाटोळं केलेलं आहे. आता पुढं आहे का तिला कळलंच की काय मी गमवलं आणि काय मी ठेवलं. चांगलं कळणार तिला. जर ती ही व्हिडिओ बघत असेल ना, तिला कळलं असेल ही सगळ्या आठवणी जळतात. ह्याच्यामध्ये किती आठवणी आहे का नाही बाबा आहेत ना, ती चांगलं आहे का नाही ओळखती. तर ती आत्ता बघत असेल ना व्हिडिओ हा माझा, नाहीतर कधी जर फ्युचरमध्ये जर त्याने माझं ही ID चेक केली आणि कधी जर ही बघितलं ना, हे दिवस आजचा दिवस का ना फक्त लक्षात ठेव, तुझ्यासाठी फक्त ही तुम्हारे वास्ते सिर्फ भी है, ठीक है. तुमको अगर कुछ ठीक करने की कोशिश भी करेंगे ना, तब भी कुछ ठीक नहीं कर सकते अभी. इतना याद रखो, जो तुमने घलाएले ना बहुत पछताएंगे. हे बघा सगळ्या आठवणी कधी ना कधी तरी व्हिडिओ बघेलच ना माझी. ही बहुत लई पस्तावा असेल त्यावेळेस, पण काही करू शकणार नाही ती. हे आहेत आठवणी, तिच्या आठवणी कधी नाही यायला पाहिजे मला. टाइम टू टाइम समझाता है आपको मैं. अगर कभी वीडियो देखे ना तुमने ये, तो तुमको समझ में आएगा. ये देखो जिस दिन है कि नहीं ये वीडियो तुम मेरी देख रहे रहेंगे ना, तब तक है कि नहीं बहुत देर हो चुकी होंगी, ठीक है ना. क्योंकि कैसा है टाइम टू टाइम बहुत मैं तुम्हारे को समझाता आया, ये गलत है गलत है गलत है, ठीक से रहो ठीक से करो. चाहे मेरे साथ है कि नहीं वापस से मत आओ और कुछ गलत काम मत करो. बहुत बोला मैं तुमको पर तुमने नहीं सुने, पर फिर भी कोई बात नहीं है. मेरे वास्ते तो बहुत अच्छी चीज़ है अभी ये, क्योंकि मैं कि नहीं आज़ाद हो गया है. और ऊपर वाले का बहुत बहुत है कि लाख लाख शुक्रिया कि मेरे को कि नहीं असली चेहरा तुम्हारा दिखाए, ठीक है. इंशाल्लाह कि ऊपर वाले से यही दुआ करूँगा कि किसी को भी ऐसी लड़की ना मिले, किसी को भी ऐसी लड़की ना मिले इंशाल्लाह. सबको है कि नहीं, मेरी तो यही दुआ है हमेशा कि नहीं जो भी जिसी से भी प्यार करता है वो उसके वास्ते लॉयल रहे हमेशा और बहुत खुश रहे उसके लाइफ में. अभी मैं तो इस चक्कर में वापस गिरने वाला नहीं हूँ और बहुत अच्छे से कि नहीं मेरी लाइफ आगे की जगने वाला हूँ. और सिर्फ मेरे दिल में सिर्फ एक ही अंगार रहेगी अभी कि मुझे सक्सेसफुल होना है, बहुत ज़्यादा सक्सेसफुल होना है. ये जैसे है कि नहीं यहाँ पे आग जल रही है ना, ये आग अंदर है कि नहीं मैं हमेशा दबा के रखूँगा कि मेरे साथ इस चीज़ इस गंदी लेवल तक है कि नहीं मेरे से ये चीज़ हुई है. क्या क्या हुआ है ना ये ज़रूर बताऊँगा मैं, थोड़ा वेट करो. जिस दिन मैं बहुत ज़्यादा सक्सेसफुल हो जाऊँगा ना, ये ज़रूर मैं ये चीज़ आपको बताऊँगा कि मेरे साथ क्या हुआ था क्या नहीं. देखते रहना बस. ये गलती है जो जल रही है, जो गलती मैं बताता था हमेशा कि वो गलती कभी मत करना. गलती किए सो किए और वो भी कि नहीं बहुत इतने गंदे लेवल पे जाके किए, ऐसा कभी लगा भी नाही था. तर ना अजून तुम्हाला गोष्ट सांगायची आहे. ज्यावेळेस ती माझ्याबरोबर होती ना त्यावेळेस सगळं चांगलं होतं, पण ज्यावेळेस माझ्याकडून ती खूप लांब गेली ना शिकण्यासाठी फक्त, मग तिथं आहे का त्याला हवा लागली. खूप प्रयत्न केला तिला थांबवायचा, खूप प्रयत्न केला तिला थांबवण्याचा, नाही थांबली ती. सगळ्यात मोठी गोष्ट मित्रांनो, मी ही व्हिडिओ ना फेमसाठी ना लाईक व्ह्यूजसाठी ना कशासाठी का नाही मी ही व्हिडिओ काढलेली मित्रांनो. ही मी व्हिडिओ काढलेली आहे फक्त आणि फक्त माझी फिलिंग्स तुम्हाला शेअर करण्यासाठी. कारण की जो माझ्याबरोबर आहे का नाही घडलेलं आहे ना,
ती खूपच जास्त वाईट आहे, खूप जास्त वाईट आहे. आत्ता जस्ट का नाही सांगण्याची वेळ नाही आहे. ज्या वेळेस वेळ येईल ना मी तुम्हाला नक्कीच सांगेल की माझ्यावर काय घडलं आहे काय नाही. आणि आता मी भरपूर काही करणार. वेट अँड वॉच. खूप आता सक्सेसफुल व्हायचं आहे, एवढंच आहे. आणि आज पहिल्यांदा आहे का नाही या व्हिडिओमध्ये मी बोलला नाही. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. नाही मित्रांनो, फक्त आहे का ना त्याच्यामध्ये लाईक वगैरे बिलकुल करू नका, पण ही व्हिडिओ ना जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. जो माझी फिलिंग आता समजू शकतात ना की आत्ता आहे का ना बाबा मला कसं वाटतंय कसं नाही बाबा, त्यांच्या पण आयुष्यामध्ये असं काहीतरी चुकीचं घडलेलं असेल ते तर नक्की शेअर करणार ही गोष्टी. मित्रांनो सावधान राहा हर एक गोष्टीमध्ये, एवढंच बोलणार मी. ठीक आहे. कचऱ्याची गाडी पण आलेली आहे मित्रांनो. बाद झाला आता. खूप आहे का नाही एवढं याला आहे का ना मी एवढं आहे का रोताड तोंड करून आहे का ना एवढी व्हॅल्यू याला द्यायचीच कशाला मी तर म्हणतोय. ठीक आहे ना. आता पुढचं लाईफचं बघायचं आहे मला बस. आता डेली व्हिडिओ वगैरे एकदम येत राहणार आहे आणि भरपूर एन्जॉय करूया आता आपण. मला काही टेन्शन नाही आहे आता. खूप आपण पुढे जाऊया. खूप मस्ती करायचं आहे आता. मी जेवढी मस्ती करणार जेवढी आहे का नाही तुम्हाला एंटरटेन करणार ना मित्रांनो, मला कधी आहे का नाही त्याची आठवण येणार नाही आणि कधी मी चुकीच्या रस्त्याला जाणार नाही, मला एवढं माहिती आहे मित्रांनो. तर आजसाठी बस एवढंच मित्रांनो. तर बस मित्रांनो आत्ता आहे का ना मी व्हिडिओ इथं संपवतो. ठीक आहे. तर मी जास्त काय म्हणू शकत नाही मित्रांनो. मी एवढंच म्हणेल की जे पण तुमचे पार्टनर वगैरे आहेत ना त्याच्याबरोबर लॉयल राहा. आता माझी व्हिडिओ कोण मुलगा बघत असेल तर मुलगी पण लॉयल राहा रे, खरंच खूप त्रास होतो. फक्त एवढंच म्हणेल. भेटूया आता डेली व्लॉगमध्ये आपल्याला. थैंक यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केयर योर सेल्फ एंड योर फैमिली. सच में ख्याल रखो अपना और अपने फैमिली का. फैमिली से बढ़कर और कुछ नहीं है, खासकर माँ बाप. खुदा हाफिज़.